जवळके आणि गावडेवाडीच्या माळरानावर अनधिकृतपणे खडी क्रशर मशीन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या सर्व प्रकाराचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न निर्माण झाल्याचं गावकरी सांगतायत। रस्त्याच्या शेजारीच शाळा असून त्या ठिकाणी धुळीचा मोठा त्रास होतोय। रोजगार तंत्रास होतो, सर्दी होती, घसा बसतो आणि आम्हाला शासनाने ते सायकल दिलेल्या आहे त्या आणता येत नाही शाळेत। आपण रोडने चाललो का असं वाटत का चालता चालता डंपर आपल्या अंगावर येईल। ग्रामस्थांनी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात होणारी गौण खनिज चोरी आणि अनधिकृत वाहतुकी संदर्भात महसूल विभागाकडे तक्रार केली होती, मात्र महसूल विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही। उलट ग्रामस्थांनाच क्रशर मालकाकडून दमदाटी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या संदर्भात संबंधित महसूल अधिकारी आणि क्रशर मालक यांच्याकडे खानपट्टे मशीन परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कॅमेरा समोर बोलायला तसंच कागदपत्र दाखवण्यास नकार दिला। जे अनधिकृतपणे धंदे करतात त्यांना राजकीय पाठबळ मिळून ही सर्व लोके अशा पद्धतीने खान व कृषी क्रशर हे मोठ्या प्रमाणात अनलिगल धंदा करत आहे। याबाबत या सर्व मंडळींकडे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला काही तयार नाहीत। त्यामुळे नक्कीच यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गौण खजिन्याची चोरी होत असल्याचे समोर येत आहे। प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करून असे व्यवहार बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।